तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा पहिला जो प्रश्न आहे, त्रिकोण पी क्यू आर असा काढा की पाया क्यू आर बरोबर 4.2 सेमी, कोण क्यू बरोबर 40 अंश आणि पी क्यू अधिक पी आर बरोबर आपल्याला दिलेला आहे 8.5 सेमी. तर या ठिकाणी जर आपण नीट विचार केला, समजा आपल्याकडे अशा प्रकारे जर का आपण जर हा त्रिकोण काढला, एक कच्ची आकृती जर काढायचा प्रयत्न केला अशा प्रकारे, पी क्यू आर, पी आहे, क्यू आहे, आर, आपल्याला काय दिलाय, पाया दिलाय 4.2 सेंटीमीटर, पायाच्या लगतचा कोन दिलेला आहे 40 अंश आणि पी क्यू आणि पी आर इतर दोन बाजूंची बेरीज आपल्याला दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण ही आकृती कशा प्रकारे काढू शकतो तर त्याचा विचार करू. सगळ्यात अगोदर हा पाया जो आपल्याला दिलेला आहे 4.2 सेमीचा क्यू आर, तर सगळ्यात आधी हा पाया काढायचा. ओके, तर मी आकृती काढताना जरा स्केच पेनचा वापर करून काढतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल का. परंतु आपल्याला तुम्हाला परीक्षेला काढताना ही आकृती किंवा तुमच्या वहीत काढताना पेन्सिलीने काढायचे, तर मी स्केच पेनचा वापर करतो क्लिअर दिसण्यासाठी. क्यू आर 4.2, तर 4.2 सेंटीमीटरचा सुरुवातीला आपण एक क्यू आर काढून घेऊयात. 4.2 सेंटीमीटरचा क्यू आर. ओके, तर अशा प्रकारे आपण क्यू आर काढला 4.2 सेंटीमीटरचा. इथे क्यू आहे, इथे आर आहे आणि 4.2 सेंटीमीटर. त्यानंतर मला हा जो कोन दिलेला आहे क्यू, तो 40 अंशाचा काढायचा आहे. इथे कोन मापक ठेवायचा छानपैकी आणि कोन मापक ठेवून 40 अंशाचा, बघा इथे 40 अंश दिसतात, तर हा 40 अंशाचा एक कोन काढून घ्यायचा आहे, व्यवस्थित काढायचं सगळं. हा 40 अंशाचा आपण कोन काढला. इथं लिहायचं आहे तसं बाबा की हा कोन 40 अंश मापाचा आहे. यानंतर आपल्याला काय करायचंय, हा कोन काढल्यानंतर आपण एक काम करूयात की मला इथे बघा पी क्यू अधिक पी आर 8.5 आहे, तर मी कंपास मध्ये 8.5 सेंटीमीटर अंतर घेतो. ओके, पी क्यू अधिक पी आर. ओके, कारण पायालगतची बाजू क्यू पासून आता आपण काय करायचं, एक 8.5 सेंटीमीटर अंतर पहिलं घेऊ आपण यामध्ये आणि हे 8.5 सेमी अंतर घेतलं की क्यू वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारून घ्यायचा आहे. ओके, आता हा कंस मारून घेतल्यानंतर इथे एक मला बिंदू मिळेल, तर या बिंदूला आपण नाव काहीतरी देऊ, चला ए वगैरे काही, ए बी सी डी पैकी काहीतरी नाव आपण या ठिकाणी देऊन ठेवू. ते दिल्यानंतर मला एक काम करायचंय, हा ए आणि आर याला जोडायचंय. ओके, ए आर ला आपण जोडूयात. बरोबर, ए आर ला समजा आपण पट्टीने जोडू छानपैकी अशा प्रकारे. ए आर आपण जोडला, ए आर. ओके, सगळ्यांना दिसतोय व्यवस्थित. ए आर जोडला. ए आर जोडल्यानंतर आपल्याला काम करायचंय की ए आर जो आहे, या ए आरचा एक लंब दुभाजक काढायचा आहे, ए आरचा. तर ए आरचा लंब दुभाजक काढताना आर वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारायचा, तेवढंच अंतर घेऊन इकडे एक कंस मारायचा, 2 कंस, आणि तेवढंच अंतर घेऊन ए वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारायचा इकडे आणि इकडे, दोन्हीकडे कंस मारायचे. हे कंस मारल्यावर हा एक बिंदू आणि हा एक बिंदू, या दोन बिंदूंमधून जाणारी एक छान अशी रेषा काढायची. ओके, या दोन बिंदूंमधून जाणारी ही रेषा आपण ज्यावेळेस काढतो तेव्हा ती जी रेषा आहे, ही रेषा बघा इथे कुठे छेदते, इथे छेदते या बिंदूमध्ये. मग हा जो बिंदू आहे आपला, हा पी असणार आहे. बरोबर, हा जो बिंदू जिथे छेदते तो पी असणार आहे. म्हणजे हा पी आहे, हा क्यू आहे आणि हा आर आहे, यांना जोडणारा आपला हा त्रिकोण तयार होईल. हा जो त्रिकोण तयार झाला आपला पी क्यू आर. ओके, आता पी क्यू आर त्रिकोण तयार झालेला आहे आपला. अशा प्रकारे आपण हा त्रिकोण काढू शकतो. आता ही बघा जवळपास 5.2 सेंटीमीटरच्या आसपास आहे आणि जवळपास 3.3 सेंटीमीटर, दोघांची बेरीज 8.5 होते. तर अशा प्रकारे मित्रांनो ही आकृती आपल्याला काढायची. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. अशाच काही आकृत्या आपल्याला काढायच्या तिथे. या दुसऱ्या प्रश्नामध्ये पण सेम आपल्याला तसंच आहे. कच्ची आकृती अगोदर काढून घ्या छानपैकी. या कच्च्या आकृती मध्ये मला काय दिले, कोन एक्स वाय झेड, एक्स वाय आणि झेड या कोणाचं माप 50 अंश आहे. त्याच्यानंतर वाय झेड जी आहे ती मला दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि या दोन बाजूंची बेरीज जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 9 सेंटीमीटर. तर सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी काय करू, पाया काढू. वाय झेड 6 सेंटीमीटरचा. ओके, तर इथून असा 6 सेंटीमीटरचा आपण वाय झेड काढायचा आहे. 6 सेंटीमीटरचा हा वाय झेड आपण काढू. ओके, इथं लिहायचंय वाय आणि इथं लिहायचंय झेड. हा झाला आपला 6 सेंटीमीटरचा. हा काढल्यानंतर कोन वाय जो आहे तो 50 अंश मापाचा आपल्याला काढायचा आहे. इथे अशा प्रकारे कोन मापक ठेवायचं आणि हा 50 अंश मापाचा कोन काढू. आणि हा 50 अंश मापाचा कोन काढल्यानंतर याला पुढे असं छानपैकी आपल्याला वाढवायचंय. वाढवलं, याला वाढवायचंय. याला वाढवल्यानंतर इथे आपण कोणाचं माप देऊयात, 50 अंश. आता त्यानंतर मगाशी जे केलं होतं, आता बघा एक्स वाय अधिक वाय झेड 9 सेंटीमीटर आहे. मग आपण कंपासमध्ये 9 सेंटीमीटरचं अंतर घेऊ. ओके, 9 सेंटीमीटर अंतर घेऊ छानपैकी. असं 9 सेंटीमीटर अंतर घ्यायचंय आणि 9 सेंटीमीटर अंतर घेऊन वाय वर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारायचा आहे.
कंस मारल्यानंतर हा जो एक बिंदू मिळेल त्याला काही नाव द्या, ABCD PQR वगैरे काहीतरी नाव द्या, XYZ सोडून. आणि नंतर मग आपण हा AZ ला जोडू. हा A आणि Z या दोघांना जोडूयात. AZ ला जोडल्यानंतर मला काय करायचंय, AZ चा लंबदुभाजक, Z वर कंपासचं टोक ठेवायचं, एक इकडे कंस मारायचा आणि इकडे कंस मारायचा, बरोबर. त्याचबरोबर A वर कंपासचं टोक ठेवायचं, इकडे कंस मारायचा आणि इकडे कंस मारायचा. आणि या दोघांना जोडणारी एक आपण रेषा काढू. ओके, या दोघांना जोडणारी ही रेषा आपल्याला काढायची. ओके, आता या दोघांना जोडणारी ही रेषा आपण काढली आणि ही रेषा काढल्यानंतर मला इथे जो बिंदू मिळालेला आहे तो बिंदू मिळाला X. आता XYZ हा त्रिकोण तयार झाला. अशा प्रकारे आपला हा XYZ त्रिकोण मला तयार होऊन मिळणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो जरा व्यवस्थित बघून घ्या परत एकदा ही आकृती कशा प्रकारे आपण काढली. तर एकदम सोपे प्रश्न आहेत. ओके, आता पुढचा एक प्रश्न घेऊ. दुसऱ्यानंतर असे 4 प्रश्न मला तर वाटतं इथे आहेत. पुढचा प्रश्न बघा, त्रिकोण ABC आहे. आता ABCचा जर विचार केला तर यामध्ये मला C या कोणाचं माप दिले बघा, ACB या C कोणाचं माप मला दिले 50 अंश आणि BC जी आहे ती 6.2 सेंटीमीटर आहे आणि बाकी या दोन बाजूंची बेरीज मला दिले. तर सुरुवातीला आपण BC काढून घेऊ. चला, BC इथं माझ्याकडं अशा प्रकारे BC काढतो मी. किती, 6.2 सेंटीमीटर. चला, 6.2 सेंटीमीटरचा BC काढा. BC 6.2 सेंटीमीटर. ठीक आहे, BC काढला. इथे आहे B, इथे आहे C, इथं लिहिलं 6.2 सेंटीमीटर. BC ला ऐवजी CB नाव द्या बघा, इथं C नाव द्या आणि इथं B नाव द्या. ओके, हा C आणि हा B, कारण मला C कोणाचं माप काढायचंय आणि तो कोण मी इथं घेतला तर मला बरं पडेल. ठीक आहे, आता हा 50 मापाचा कोण मी इथे घेतो. इथे असा एक 50 मापाचा कोण काढायचा. इथे बघा 50 अंश आपलं इथे येतं. छानपैकी असा हा C कोण काढा 50 मापाचा. ओके, आणि इथं लिहा 50 अंश. हा कोण काढल्यानंतर मला B आणि C जो आपण काढला पहिला पाया 6.2, मग हा कोण काढला. आता आपल्याला बघा AB अधिक AC म्हणजेच AC अधिक AB 9.8 आहे. मग कंपास मध्ये आता 9.8 सेंटीमीटरचं अंतर घेऊ बघा. 9.8 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आणि C वर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारायचा. हा कंस मारल्यावर मला इथे एक बिंदू मिळाला. या बिंदूला मी नाव देतो PQR पैकी काहीतरी वेगळं नाव द्या. ठीक आहे, आणि मग हा P आणि B या दोघांना आपण जोडून टाकूयात बरं का. PB ला जोडू. अशा प्रकारे P आणि B ला जोडायचं मस्त. ओके, PB ला जोडलं. PB ला जोडल्यानंतर PBचा एक लंब दुभाजक काढायचा. B वर कंपासचा टोक ठेवून इकडे एक कंस मारा, इकडे एक कंस मारा. त्याच्यानंतर P वर कंपासचा टोक ठेवून इकडे एक कंस मारा आणि इकडे एक कंस मारा आणि या दोघांना छानपैकी असं जोडून टाका. हे 2 पॉइंट आहेत, 2 बिंदू जे मला मिळाले त्या दोघांना सुद्धा आपण जोडून टाकू अशा प्रकारे. आणि या दोघांना जोडलं बरोबर. जोडल्यानंतर इथे छेदलेला जो बिंदू असतो हा आपल्याकडे असतो A. म्हणजे अशा प्रकारे माझ्याकडे एक त्रिकोण ABC जो आहे मला मिळेल. अशा प्रकारे आपण त्रिकोण ABC काढलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा त्रिकोण ABC आपण काढू शकतो. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न या सराव संचामधला आहे 4था. तर तो प्रश्न बघूयात बघा. तर 4थ्या प्रश्नामध्ये काय दिलंय की त्रिकोण ABC असा काढा. बरं का, मला ABC काढायचं की पाया BC मला जो आहे तो दिलेला आहे बघा. या ठिकाणी पाया BC आणि कोण C चं माप दिलंय म्हणजे CB आणि इथं कोण C दिलाय 45 अंश आणि हा जो CB आहे तो 5.2 सेंटीमीटर आहे आणि इथं A असणार आहे आपला बिंदू. जसं मगाशी आकृती होती तशीच हा 45, हा 5.2. पण आपल्याला इथं परिमिती दिले 10 सेमी. आपल्याला असं नाही दिलं AB अधिक AC नाही दिलं, परिमिती दिले. मग आपण काय केलं, AB अधिक BC अधिक AC बरोबर 10. परिमिती म्हणजे 3 बाजूंची बेरीज. AB मला माहित नाही, BC 5.2 आहे, AC माहिती नाहीये. आता AB अधिक AC इथं राहिलं, 5.2 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले. ओके, आणि त्याच्यानंतर मग AB अधिक AC किती झालं, 10 मधून 5.2 गेले 4.8. ओके, मग AB अधिक AC ही जी बेरीज आहे ती आपल्याकडं साधारणतः 4.8 असणार आहे. पण इथे एक लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये मला असं वाटतंय की या प्रश्नामध्ये काहीतरी बदल असला पाहिजे, कारण हा प्रश्न थोडासा चुकीचा आहे मला असं वाटतंय. कारण इथं परिमिती 10 येणार नाही, कारण 2 बाजूंची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. त्याच्यामुळे इथं एक काम करू आपण, परिमितीच्या ऐवजी आता याच्यामध्ये मी माझ्या लेवलला करेक्शन करतो, पण पुस्तकामध्ये हा जो प्रश्न जो आहे तो थोडासा चुकीचा दिलाय. तरी सुद्धा मी जरा दुसऱ्या एका पुस्तकामध्ये चेक करतो आणि मग तुम्हाला सांगतो 1 मिनिटात. तर या ठिकाणी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की
AB अधिक AC कधीच 4.8 येणार नाही, कारण दोन बाजूंची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. मग इथं समजा याच्यात परिमितीच्या ऐवजी एकतर परिमिती याची 15, 16 वगैरे अशी काहीतरी असायला हवी. समजा परिमिती 10च्या ऐवजी आपण इथे या ठिकाणी 15 करू परिमिती. ओके, तुम्ही तुमच्या लेवलला करेक्शन करा. परिमिती 15 असेल तर मग 15 मधून 5.2 गेले तर आपल्याकडे उत्तर आलं 9.8 आलं. ठीक आहे, मग इथं समजा 9.8 आहे, AB अधिक AC 9.8 आहे, किंवा मग AB अधिक AC 10 घ्या परिमितीच्या ऐवजी. हा प्रश्न मी माझ्या लेवलला बदललाय. अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. ठीक आहे, तर आता या ठिकाणी मी काय काढतो, पहिलं BC 5.2 काढतो. तर BC आपण काढू 5.2. ओके, BC 5.2 काढू. BC कुठे गेला बघा, हा BC 5.2 काढा. पहिला पाया CB 5.2 काढला. इथं C, इथं B, इथे 5.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर कोण C जो आहे तो आपल्याला 45 अंश मापाचा दिलाय. C कोण 45 मापाचा काढा. अशा प्रकारे इथे 40 नंतर इथं 40 नंतर येईल 45. हा 45 मापाचा कोण आपण C काढला. ओके, वाढवा याला पुढे, इथं लिहा 45 अंश. त्याच्यानंतर मला काय करायचंय की 9.8 सेंटीमीटरचं अंतर या ठिकाणी आता आपण घेऊयात. 9.8 सेंटीमीटर. ठीक आहे, कंपासमध्ये 9.8 सेंटीमीटर म्हणजे 10च्या जवळपासचे 9.8 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं. C वर कंपासचा टोक ठेवून आपण एक कंस मारू. हा कंस मारल्यानंतर इथं जो बिंदू मिळाला त्याला काहीतरी नाव द्या, PQR वगैरे काहीतरी आपण नाव देऊ, आणि ह्या PB ला जोडून टाकू. B आणि P ला जोडला. त्याच्यानंतर PBचा एक लंबदुभाजक काढा. P वर कंपासचं टोक ठेवा, इकडे एक कंस मारा, इकडे एक कंस मारा. बरोबर. त्याच्यानंतर B वर ठेवल्यानंतर P वर कंपासचं टोक ठेवा, इकडे एक कंस मारा आणि इकडे एक कंस मारा. दोघांना सुद्धा जोडून टाका. चला, या दोघांना सुद्धा मी जोडलं अशा प्रकारे. यस, या ठिकाणी या दोघांना जोडलं आणि जोडल्यानंतर इथे समजा मला एक बिंदू मिळाला. हा बिंदू म्हणजे माझा A पॉइंट झाला. ओके, आता ह्या AB ला आपण जोडून टाकूयात. AB ला जोडलं की हा त्रिकोण ABC तयार झाला. तर अशा प्रकारे मित्रांनो हा सराव संच आपण बघू शकतो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा सराव संच बघूयात.